बातमी डोंबिवलीमधून डोंबिवलीमध्ये धोकादायक इमारतींवर पालिकेनं तोडक कारवाई सुरू केली आहे। 60 वर्षीय आजीबाईंचा इमारत तोडण्यास मात्र नकार होता। इमारत अजूनही मजबूत असल्याचा आजीबाईंनी दावा केला। धोकादायक इमारतींमधून आजीबाई या बाहेर निघत नव्हत्या, मात्र पालिकेकडून या धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। ही वारंवार आजारी असते, पॅरालिस झालाय, अटॅक पण आलाय। तिला प्रत्येक गोष्टीला मला फोन करून इकडे बोलवायला लागतं आणि महानगरपालिकेचे आयुक्त येऊन इकडे यांना माझ्या बहिणीला सतवतात आणि ही अपरात्री मला येऊन फोन करते। नगरपालिकेवाले आलेत, 6 वाजता येतात, 5 वाजता येतात, टायमिंग नसतो, रविवारी पण येतात आणि हिला येऊन दमदाटी करतात। 8 दिवसापूर्वी मला फोन आला की मला अशी अशी नोटीस आली आणि मला घराच्या बाहेर काढतायत आणि मला तर शॉकच झाला आणि तिला मी तिच्याशी बोललो तेव्हा ती पण शॉक झाली होती, कारण का कोणी होईल या म्हणजे असं काहीतरी झालं तर कोणी शॉकमध्ये जाईल। तर सांगायचा मुद्दा म्हणजे ही सगळी गोष्ट एकदम अचानकपणे झाल्यामुळे आम्हाला काही याचे डिटेल्स नाही दिले कोणी की कशाबद्दल हे असं सगळं होतंय। मला फक्त सांगण्यात आलं की कॉर्पोरेशनचे अथॉरिटीज आले होते आणि खूप असा ओरडाओरडा करून धमक्या देण्यात आल्या। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं जुन्या इमारतींवर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, तोडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। यावेळेस एका आजीबाईनं मात्र दावा केलेला आहे, इमारत अजूनही मजबूत आहे, खराब झालेली नाही, त्यामुळे तोडक कारवाई करू नका असं म्हटलं। मात्र पालिकेकडून धोकादायक इमारतींवर तोडक कारवाई सुरू केली आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील जितक्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत, धोकादायक आहेत, त्यांच्यावर तोडक कारवाई पालिकेनं सुरू केली आहे।